श्री ओम तत्सत श्री कृष्ण प्रसन्न सार्थ एकनाथी भागवत अध्याय 10 भाग पहिला. आता सद्गुरुरूप धन्वंतऱ्याला नमस्कार करतो, कारण त्याच्या दृष्टीनेच मनुष्य रोगमुक्त होतो. या संसारामध्ये त्याच्याशिवाय भवरोगाची बाधा दूर करणारा दुसरा कोणीही समर्थ नाही. ज्या भवरोगाच्या उन्मादाने मनुष्य अधिभौतिक, अधिदैविक व आध्यात्मिक या त्रिविध तापांनी होरपळत आहेत, मी आणि माझे या संकल्पाने ती बडबडत असतात. द्वैत भावनेचा विकार उद्भवल्याने त्यांच्या तोंडाची चवच जाते आणि त्यामुळे सारे तोंड कडू कडू होते. म्हणूनच ती कडू विषासारखे बोलत असतात. व्याधीच्या सन्निपातामध्ये विवेकाला ती लाथेने झुगारून देतात आणि वायूच्या झटक्यात हाताने धैर्याला ढकलून देतात. वासनारूप अरण्यामध्ये भटकत फिरू लागतात. मनोरथरूपी चिखलामध्ये गोते खातात, चरफडतात, संकल्पांच्या मृगजळात बुडतात आणि स्वर्गाच्या टेकडीवर लवकर चढायला लागतात. तो पाय निसरून खाली पडतात. मायेची काटेरी झुडपे त्यास ओरबडतात. लोभरूपी बोरीचे काटे बोचतात आणि प्रपंचाच्या गळ्याला घट्ट मिठी मारून बसतात. मग त्यांना झोडपले तरी तेथून हलत नाही. भवरोगाच्या भ्रमाने ते किती वेडे चार करतात पहा. ते खाऊ नये ते खावायला लागतात, जे करू नये ते करताना दिसतात आणि स्त्रियांबरोबर वेड्यासारखे धावत असतात. तेथे द्रव्याच्या भीतीने अंगात हुडहुडी भरते व ते थरथर कापू लागतात. मनाला दचका बसून सारे अंग घामाने डबडबून जाते. अशा स्थितीमध्ये मग ते कोठेतरी गुप्त ठिकाणी तोंड चुकवून दडी देतात. अंगात विलासाचा मद चढतो तेव्हा जमिनीवर किंवा खाटेवरही त्यांना पडवत नाही. विधीचे पांघरून फेकून देतात आणि कोणत्याच ठिकाणी त्यांची पापणीला पापणी लागत नाही, अशी दशा होते. एकाग्र वृत्तीने क्षणभरही उभे राहवत नाही. ज्ञानशक्ती क्षीण होऊन जाते. असे लोळागोळा होऊन ते तळमळत पडतात आणि विषयरूपी पाणी मागत बसतात. बरे, हे पाणी थोडे घोट दिले तर ते त्यांना पुरत नाही. आम्हाला पोटभर पाणी द्या हो, एवढ्याने तहान भागत नाही, ही त्यांची हकाटी चाललेलीच असते. अशा प्रकारे निरंतर कुपथ्यच करत असल्यामुळे जीर्णज्वर उत्पन्न होतो आणि मागाहून क्षयाची भावना होऊन शरीर अगदी क्षीण होऊन जाते. क्षणोक्षणी भयंकर क्षीणता वाढत जाते आणि जीवाला झालेल्या विकारांमुळे मोठी काळजी उत्पन्न होऊन सुख अगदी नाहीसे होते. रोगाचा जोर जसा विलक्षण की गोड परमार्थ तो कडू लागतो आणि विषयासारखा कडू तो विषय तो गोड लागतो. या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी सत्कथेचा काढा दिला तर श्रवणरूप तोंडातल्या भावार्थरूप दाढा मिटून दातखिळीच बसते. तुळशीचा रस आणि मध यांचे नस्य नाकात घातले तर तो नाकाने ओढून घेत नाही, उलट त्याचा त्रास मानून डोके फिरवतो. अशा रीतीने तो पूर्ण रोगग्रस्त होऊन राहतो. असा हा जबरदस्त रोग पाहून सद्गुरूरूपी हुशार वैद्य पुढे सरसावतो आणि कृपादृष्टीने पाहूनच त्याला तत्काळ बरा करतो. तो वैद्य मोठा बुद्धिमान असल्यामुळे रोग्याचा जीव गेला तरी त्याला मरू देत नाही. तो जीवान वाचूनच त्याला जिवंत ठेवतो. अशी विलक्षण सिद्धी सद्गुरूचीच असते. रोग्याचे भाग्य मोठे म्हणून तो कृपा कर्मावलोकन करतो व तेच रोग्याला अमृतपानाप्रमाणे होऊन तो तत्काळ सावध होतो. अशा रीतीने सावध झाल्यावर तो रोगी नित्यानित्य विवेकरूपी पाचन अत्यंत सावधगिरीने घेऊ लागतो. परंतु तेवढ्याने त्याचा जीर्णज्वर नाहीसा होत नाही किंवा क्षयाची लक्षणेही कमी होत नाही. म्हणून सद्गुरू वैद्य त्याला रसोपचार सुरू करतो. त्याने रोग्याला अर्धमात्रारूपी अक्षररस देताच त्याचा क्षयरोग नाहीसा होऊन तो पूर्वीप्रमाणे अक्षय होतो. रोग्याने भयंकर अपथ्य करू नये म्हणून त्याचवर वैराग्याची राखण ठेवतो आणि अव्याहत आत्मानुसंधानाचे पथ्य लावून त्याच्या संसाररूपी रोगाचे निर्मूलन करतो. रोगी साप बरा झाल्यावर त्याला फार भूक लागते, म्हणून तो मानसिक चिंतेच्या लाह्या करून त्या अधाशीपणाने एका क्षणात खाऊन टाकतो.
4 वर्णरूपी काळे पांढरे हरभरे 4 अश्रमरूपी अग्नीत भाजून त्याचे फुटाणे करून ते अहम सोहम रूपी गुळाबरोबर खाऊन फस्त करतो. फलाभिलाषासह आशेची खसखशीची बोंडे भरलेली होती तीही त्याने खाऊन सोडली. गुळसाखरेच्या पाकाप्रमाणे कर्माचे लाडू गोड किंवा कडू न म्हणता आपल्या इच्छेप्रमाणे तो झोडू लागला. ब्रह्माहमस्सी या वृत्तीची सुंदर पक्वाने त्याच्या दृष्टीस पडली. ती तात्काळ खाऊन तो मायेच्या पाठी लागला. तेव्हा ती धाकाधाकानेच पळून गेली आणि मिथ्यत्वानेच नाहीशी झाली. तेव्हा स्वानंदाची पुष्टी आली व संसाररोग अगदी झडून गेला. आशा ज्या तू कुशाल सद्रूपी वैद्याने मला उपचार करून निरोगी केले, त्या तुला मी शरण रिघावे तर चोहीकडे मला तूच एकटा दिसतोस. तुझ्याशिवाय स्वतःला वेगळे पाहून तुला शरण यावे तर असलेले मी तूपणच नाहीसे झाले. तेव्हा आता तुला भजावे तरी कसे? ज्यांच्या जीवग्रंथी सुटून जे प्रत्यक्ष आत्माराम झाले ते देखील तुझी निष्काम भक्ती करतात. पूर्णावस्थेस गेलेल्या ही स्थिती होय. मोक्ष हे गुरु भजनाहून मोठे सुख आहे असे मानतात तेही मूर्ख होत. कारण मोक्ष हा गुरुच्या पायांचा सेवक आहे हे फारच थोडे लोक जाणतात. आम्हाला सद्दृष्टीनेच परम आरोग्य लाभते. आम्ही स्तुतीनेच जगात नेहमी पूज्य होतो. गुरुसेवेनेच आम्ही भाग्यवान आहो आणि आमच्या अंगीची योग्यता आम्हाला गुरुस्तुतीनेच प्राप्त झालेली आहे. सद्गुरूचे केवळ नाम हेच आम्हाला वेदशास्त्राप्रमाणे असून सर्व ठिकाणी सर्व मंत्रांपेक्षा सद्गुरूचे नामच आम्हाला श्रेष्ठ वाटते. सद्गुरूचे नुसते तीर्थ असे तीर्थांना पवित्र करते आणि गुरुचे पाय हे आमचे क्षेत्र असून त्यांची स्वतंत्र मालकी आमच्याकडे आहे. ही स्तुती आता पुरे झाली असे तू म्हणशील, पण खरोखर तुझी शपथ घेऊन सांगतो की तुझे उदार गुण वर्णित असता माझ्या मनाची मुळी तृप्तीच होत नाही. खरोखर तुझे गुण वर्णन करावे म्हणूनच मी श्री भागवतावर टीका करण्यास प्रवृत्त झालो. भक्तिपंथाला आणि आपल्या कथाकीर्तनाला तूच मला लावलेस. हे संसाररूप हत्तीचे विदारण करणाऱ्या सिंहा सद्गुरू जनार्दना, तुझा जय जयकार असो. मी तुला एकी एक शरण आलो व तुझ्या चरणांप्रत पावलो. श्री भागवत शास्त्र मला गुरुकृपेने मिळाले. त्यातला मतितार्थ श्रवण करा. श्रीकृष्ण उद्धवाला परमार्थाचा उपदेश करील. यदू आणि अवधूत यांच्या संवादात आलेली 24 गुरूंची लक्षणे ऐकून उद्धवाची भावना ब्रह्ममय झाली. ब्रह्म हे सर्व ठिकाणी व्यापक आहे. माझ्या स्वतःच्या ठाईही ते अंतर्बाह्य व्यापून आहे, परंतु हे माझे मलाच अद्याप समजत नाही. तेव्हा ह्याला आता काय उपाय करावा बरे? ही उद्धवाच्या मनातली चिंता श्रीकृष्णाला समजली आणि तोच उपाय अविरोधे करून त्याने सांगण्यास प्रारंभ केला. पूर्वी वेदरूपाने वर्णाश्रमादी स्वधर्म मीच सांगितला. नारद पंचरात्रादी ग्रंथात सांगितलेला वैष्णव धर्म हे माझ्या उपासनेचे गुह्य वर्मही सांगितले. ज्यांचा जो वर्ण आणि जो आश्रम असेल त्याने त्या वर्णाश्रम धर्मांप्रमाणे वागावे. दुसऱ्याचा धर्म आचरला असता मोठे दुःख भोगावे लागते. उद्धवा, येथे ही गोष्ट लक्षात ठेव की कर्ता जो आहे त्याने सावधपणाने वागले पाहिजे. या सावधानतेची लक्षणे ज्ञाते पुरुष जाणतात. येथे कर्म हे 4 प्रकारचे आहे. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्य हे कर्माचे 4 विभाग आहेत. या कर्माचरणाची स्थिती म्हणजे कर्म करीत असता वृत्ती सावध राखली पाहिजे. कर्म आचरावयाचे वर्म मी तुला अभिनव प्रकाराने सांगेल. नित्य आणि नैमित्तिक कर्म अगदी आवश्यक आहे. ते प्रत्येकाला केलेच पाहिजे. ते कर्म फलाची अपेक्षा न धरता यथाविधी आचरावे. नित्य कर्म जसजसे वाढत जाते तसतसे नैमित्तिक कर्मही वाढू लागते. मग विषयप्राप्तीच्या इच्छेने काम्य कर्म उचंबळते तेव्हा ते निषिद्धात जाऊन पडते. याकरता फलाचा अभिलाष न धरता नैमित्तिक कर्म अर्पणाची खूण जाणून कृष्णार्पण करावे. काम्य म्हणजे सकाम कर्माचा निःशेष त्याग केला पाहिजे. ज्याप्रमाणे ओकून टाकलेल्या
ओकाकडे लोक ढुंकूनही पाहत नाही. कामना जेव्हा अजिबात सोडावी तेव्हाच काम्यकर्माचा त्याग करावा. एरवी मनात कामना असताना काम्यकर्माचा त्याग संभवत नाही. मनात नाना प्रकारच्या कामनांचा धिंगाणा आणि बाहेरून मात्र लोकांना विरक्ती दाखवितो ती सर्वथैव विटंबना होय. हे चतुरा, त्याला त्याग म्हणता येणार नाही. कामना पुष्कळ वाढल्या म्हणजे निषिद्ध कर्मे घडू लागतात. म्हणून कामनाच समूळ नाहीशी केली म्हणजे निषिद्ध कर्मे घडण्याचा बिलकुल संभव नाही. अथवा डोळ्यांनी निषिद्ध कर्म पाहतात जर हरिनामाची गर्जना करीत उठले तर निषिद्ध कर्मे 12 वाटांनी पळून जातात. हरिनामाच्या योगाने कोटी प्रायश्चित्तांचे श्रेय मिळते. जेथे हरिनामाचा प्रेमकल्लोळ सुरू असतो तेथे निषिद्ध तत्काळ जळून जाते. निषिद्ध हे अभक्तांच्या अंगाला येऊन आदळते. भक्तांजवळ ते कधीच येत नाही. काम्य निषिद्धाचा 12 भक्तांना लागत नाही. भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करतो तेथे त्यांना दोषांचा संकल्प कसा लागणार. कोटी प्रायश्चित्ते एका नामोच्चाराने घडतात. ही जी गुप्त गोष्ट ती तुला सांगितली ती जगात तू कोठेही प्रकट करू नकोस. पोटात ठेव. काम्य व निषिद्ध कर्माचा त्याग करावा हे मी तुला खुलासेवार रीतीने सांगितले. आता नित्य आणि नैमित्तिकांचा कर्मविभाग त्याचाही प्रकार ऐक. ईश्वरापर्ण बुद्धीने नैत्य नैमित्तिक कर्म अवश्य करावे. तेच मनाला निर्मळ करणारे असून परमार्थाचे मुख्य साधन आहे. काही लोक म्हणतात की स्वधर्म हा निष्फळ आहे, पण त्या मूर्खांना त्याचे वर्म समजत नाही. स्वधर्माचरणाने जन्माचे साफल्य होते आणि स्वधर्माच्या योगाने परमार्थाचे फळ मिळते. सोन्यातील हिणकसपणा नाहीसा करण्यासाठी त्याच्या पत्र्यांच्या मागे पुढे लेप लावून आगीचे पूट दिले म्हणजे ते शुद्ध होऊन आपल्या तेजाने झळकू लागते. त्याचप्रमाणे स्वधर्म मला अर्पण केला म्हणजे त्याचे कर्म सफळ होते. हे गुह्य कर्म कर्मठांना माहीत नसल्यामुळे त्यांना कर्माचा भ्रम मोठा असतो. कर्मे मदर्पण करण्याचा प्रकार अवघड वाटेल, पण ज्याला माझी मोठी आवड त्याची दृष्टीच मदर्पण झालेली असते. ज्यांचे मन कृष्णाच्या ठायी निश्चल झाले त्यांचे सर्व कर्म कृष्णार्पणच होते. त्याने जरी ते मला अर्पण केले नाही तरी ते सहजच मला अर्पण होते. जो रथात निश्चल होऊन बसलेला असतो तो जाग्यावरून न हलताही चालल्यासारखा दिसतोच. त्याचप्रमाणे त्याचे स्वकर्म अनायासाने मला अर्पण होते. याप्रमाणे निष्काम होऊन सुखाने स्वधर्माचरण करावे. त्याच्या योगाने रजतमाला सांडून सत्वाच्या योगाने पुरुषोत्तमाला पावतात. वर्ण आणि आश्रम यांच्या उत्पत्तीला मूळ आधार जो मी त्या मला ओळखावे. आपल्या स्वभावानुसार कुलधर्माने माझी एकट्याचीच उपासना करावी. वर्णाला मीच आश्रयभूत आहे. ब्राह्मणश्च मुखमासी दाहू हे वचन प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे आश्रमाची उत्पत्तीही मजपासून असल्याने वेदगर्जना करून सांगत आहोत. देव देवी आणि कुळाचार यांच्या वस्तीचे घर मी आहे. याप्रमाणे मी सर्वांचा आधार आहे हा विचार कर्मात पाहावा. उद्धवा, तुला मी गुह्य सांगतो ते ऐक. सर्व कर्माचा अध्यक्ष मी आहे असे समजावे, पण कर्म करताना माझाच अभिलाष धरावा आणि क्रियेनेही माझी एकट्याचीच धारणा धरावी. याप्रमाणे कर्माच्या आधी अंती आणि मध्यभागी अविनाश जो मी मला चित्तात ठेवतो असता ती कर्मेच निष्कर्मे होतात हे तू उद्धवा अगदी निश्चिंत समज. याप्रमाणे स्वधर्माच्या योगाने ज्यांचे अंतःकरण अगदी शुद्ध झालेले असते त्यांना ओळखण्याची खूण ही की विषय संबंधाने ते उदासीन असतात. त्यांच्या विषयाची आस्था बिलकुल नसते, परंतु विषयासक्त लोकांना आपल्या विषयासक्तेमुळे सगळीच कर्मे विपरीत दिसू लागतात. मृगजळाची तळी भरलेली असली तरी त्यांनी काही भात व केळी पिकणार नाहीत. त्याप्रमाणे विषय लंपट बुद्धीच त्यांच्याजवळ आहे. त्यांना आत्मसुखाची फळे कधीही मिळावयाची नाहीत. हे पहा, विषयासक्त असतात
ते कामार्थ आयुष्याची बुद्धी व्हावी व मनोरथांची सिद्धी व्हावी. क्षेमार्थ माझे निरंतर कल्याण व्हावे. धनधान्यार्थ समृद्धी, धनधान्याची समृद्धी व्हावी असा कर्माच्या आरंभालाच संकल्प करीत असतात. याच हेतूने कर्माला आरंभ करीत असल्यामुळे ते काही खरे स्वकर्म होत नाही, तर स्वधर्माच्या निमित्ताने ते सदा सर्वथा मनोरथाचीच उपासना करीत असतात. बैलाची कास पिळू लागले तर शिंपलीभर सुद्धा दूध हाताला येत नसते. त्याप्रमाणे मनोरथाची उपासना केल्याने आत्मसुख मुळीच प्राप्त होत नाही. अशा प्रकारे कर्मे ते कर्मच नव्हे व ते केल्याने सिद्धीही होत नाही. त्यात अनेक विघ्ने येऊन ते नाश पावते. शिवाय देवांचे विघ्न येण्याचाही संभव असतो. विषय सेवनामध्ये सुख आहे अशा बुद्धीने ते मिळवून देणारे यज्ञकर्म श्रेष्ठ आहे असे मानून मूर्ख लोक कष्ट करून अतोनात दुःख पावतात. सगळे 3 वेद जाणून यज्ञकर्मात अत्यंत कुशल आलेले लोक स्वर्गादी फलांची इच्छा धरून खाली तोंड करून पतन पावतात. अशा विवेकाने दृष्टी प्रगल्भ होऊन तो स्वर्गाला तृणवत मानून त्याचा स्वीकार करत नाही. त्याच्या पाठीस वैराग्य लागते. ते त्यांच्या घरात लगबगीने घुसतेच. तो वैराग्याचे केवळ माहेर, विश्रांतीच्याही विसाव्याचे घर इतकेच नव्हे तर विवेकच त्या पुरुषाच्या रूपाने साकार झाला म्हणून समजावे. अशा विवेकाने बनलेल्या विवेकदृष्टीने पाहिले म्हणजे स्वर्गादी विषयी मिथ्यासृष्टी असल्याचे कळून येते. हे जगश्रेष्ठ उद्धवा, त्या मिथ्यत्वाचे निरूपण आता ऐक. स्वप्न आणि मनोरथ हे दोन्ही मनाचेच खेळ आहेत. निद्रिताला ते खरेच असे वाटतात, पण जागृतीत आल्यावर ते खोटे वाटू लागतात. त्याचप्रमाणे कामनेच्या उल्हासाने आणि इंद्रियांच्या आसक्तीने इहलोकाच्या आणि परलोकाच्या भोगाचे खोटेच वेड बुद्धीने घेतलेले असते. शिंपी ही शिंपीपणाचेच असते, तरी द्रव्य लोभाच्या तेच रूपे आहे असा भास होतो. त्याचप्रमाणे विषयाच्या अभिलाषानेही नसलेलेच भेदाचे पिसे याला लागते. स्वप्नामध्ये आपणच मेल्याचे पाहतो आणि जागे झाल्यावर ते खोटे असे आपणच म्हणतो. त्याप्रमाणे आत्मस्वरूपामध्ये जागृती झाली म्हणजे त्याला जन्ममरण दिसतच नाही. जीव आणि शिव भेद जोपर्यंत कायम असतो तोपर्यंत जन्ममरणाची बाधा असते. तो भेदच निश्चितपणे मिथ्या ठरला म्हणजे अद्वैतामध्ये ती बाधा नाही. तो भेद कशाने नाहीसा होतो, स्वस्वरूपाची भेट कशाने होते, त्याला एक उत्तम साधन सांगतो, ते चांगल्या प्रकारे ऐक. चित्तामध्ये वासनांचे मळ असतात, त्यामुळे हा भेद सबळ वाटतो. ते चित्तातील मळ काढून टाकण्याकरिता निर्मळ कर्म करीत राहावे. पूर्वी जे नैत्य नैमित्तिक कर्म म्हणून निश्चयपणे सांगितले आहे त्यालाच निवृत्त कर्म असेही म्हणतात. तसले कर्म साधकांनी करावे. जो माझ्या भजनी लागला त्याने काम्यकर्म निखालच सोडून द्यावे. मनात कोणतीही कामना बाळगू नये हे पूर्वीही विवरण करून सांगितलेलेच आहे. प्रत्येक कर्म मला अर्पण करण्याचे पाठबळ घेऊन निरंतर निर्मळ कर्माचे आचरण केले असता चित्ताचे मळ तात्काळ नाश पावतात. शेतकरी शेत पेरतो आणि सरकारचा योग्य धारा सरकारला देऊन टाकतो. गाव कुटाळांना तो मुळीच भीत नाही. कृष्णापर्णानेही तसेच होते. चित्तातील सारे मळ धुवून गेले म्हणजे नित्य वस्तूंचा विचार मनात उद्भवतो आणि इह परलोकाच्या सुखावर लाथ मारून वैराग्याने अनित्याचा त्याग करतो. अशा प्रकारे वैराग्य अढळ झाले म्हणजे त्याच्या योगाने सत्वगुण वाढतो. तेव्हाच मला जाणण्या इतकी वृत्ती निर्मळ होते. माझे चिंतन करू लागले असता चित्ताला कामक्रोधाची आठवणही होत नाही. त्याला माझा अतिशय ध्यास लागून राहिलेला असतो. तो क्षणभरही माझ्या चिंतना वाचून राहत नाही. अशा चित्ताच्या अवस्थेमध्ये ज्याला कर्मक्रिया आवडत नाहीशी होते त्याने सर्व कर्माचा संन्यास करून ब्रह्मज्ञानात शिरावे. श्रवण मनन करीत असताना कर्मात काही वैगुण्य आले तर ते माझ्या भक्तांना बाधक होत नाही, कारण कर्म किंकरता त्यांना नसते. स्वधर्म केल्यापासून फळ काय, तर त्याने चित्ताचा मळ मात्र जातं. परंतु माझा भक्त हा भजनानेच निर्मळ होत असल्यामुळे स्वकर्म त्याला बाधक होत नाही.
तात्पर्य: माझ्या भक्तांना कर्माची आज्ञा लागू होत नाही, कारण ते श्रवण कीर्तन करत असल्यामुळे कर्मबंधनात सापडत नाही. असे जे जिज्ञासावस्थेमध्ये असतात त्यांना कर्मापासून बाधा होत नाही. मुख्य तात्पर्य ब्रह्मज्ञान संपादनाकडे असते, हेच उद्धवाला भगवान सांगतात. वृत्तीचा उपरम होण्यासाठी अहिंसा, सत्य इत्यादी धर्म बाह्य नियमाला विरोध न येईल अशा रीतीने अविश्रांत आचरण करावेत. अहिंसा सत्यादिकांचे आचरण करीत असता त्याची स्थिती अशी काही उज्ज्वल होते की गुरुभक्तीवर त्यांचे अत्यंत प्रेम जडते. तो रात्रंदिवस गुरुचेच चिंतन करू लागतो, कारण सद्गुरूशिवाय ब्रह्मज्ञान कधीच प्राप्त व्हायचे नाही. असे प्रमाण उपनिषद्वाकांनी अखेरचा निर्णय म्हणून सांगून दिले आहे. डोळ्याला चांगले दिसत आहे, पण त्याला जर सूर्याचे साहाय्य नसेल तर पुढे असलेला पदार्थ त्याला पाहता येणार नाही. तो अंधारातच स्तब्ध राहील. नावच तारते ही गोष्ट खरी आहे. तिच्या थोर थोर लोक बसले आहेत, परंतु त्या थोर लोकांना नावाडी असल्याशिवाय काही पलीकडे जाता यावयाचे नाही. पावसाने जमिनीला ओल आली आणि बियाणे कणगी भरलेली असली तरी तज्ज्ञ मनुष्याने पेरणी केली नाही तोपर्यंत पिकाची गोष्ट व्यर्थ आहे. अकस्मात एखादे रत्न सापडले, पण ते खरे की खोटे असा संशय उत्पन्न होतो. तेथे रत्नपरीक्षक येऊन त्याचे मोल करतो, तेव्हा मग ते मिळवण्याविषयी लोक खटपट करतात. त्याचप्रमाणे आत्मस्वरूप हे आयतेच हातात असते. त्याला श्रद्धापूर्वक सद्गुरूच्या हाताने खरे करून घेऊन जाते. ज्ञाते आत्मसुखाला प्राप्त होतात. आत्मज्ञान संपादन करण्याकरता सद्गुरूची सेवा करून संत सज्जन शांत होतात, कारण सद्गुरू हा आनंदघन असतो. पण तू म्हणशील की अनेक साधना केली, त्यातले गुरु हे एक साधन असेल. पण असे जर मुमुक्षू म्हणेल तर तो मूर्ख होईल. त्याने निजात्म सुख बुडून जाईल. सद्गुरू केला तर तो एक साधनरूप आहे आणि साध्य त्याहून वेगळेच आहे. असे म्हटले की नागवण झाली, तो सर्वस्वी नागवला म्हणून समजावे. जो चित्सुखाने सदा संपन्न चित्स्वरूपाने ज्याला समाधान, तो चिन्मात्राहून भिन्न केव्हाच असणार नाही. कारण मीठ समुद्रात पडते तेव्हा ते समुद्र होते. दीप वणव्याला आलिंगन देतो तेव्हाच ते दीपतेज वणवा होऊन राहते. त्याचप्रमाणे चिद्रूपाचे ज्याला ज्ञान होते तो परिपूर्ण चिद्रूपच बनतो. त्याप्रमाणे गुरु आणि ब्रह्म भिन्न नव्हते. याविषयी उपनिषदच प्रमाण आहे. किंवा तुपाची बाहुली केली तर ती तुपाहून भिन्न न होता तुपाच्याच रूपाने आकाराला आलेली असते. त्याचप्रमाणे सद्गुरूची मूर्तीही झालेली असते. केवळ चित्सुखाला पुतळा किंवा सच्चिदानंदाचा सोहळा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावा म्हणून लीलेनेच त्याने देह धारण केलेला असतो. त्याची भेट व्हावयाला कोटी भाग्ये पदरी पाहिजेत. असे बोलता बोलता तो दृष्टीस पडेल अशातही गोष्ट नाही. सद्गुरू जिकडे दृष्टी फेकतो तिकडे सुखाची सृष्टी उत्पन्न होते. तो म्हणेल तेथे महाबोध स्वानंदाने राहतो. त्या सद्गुरूचे पाय पाहिले की तहान भूक तात्काळ नाहीशी होते. कल्पना तर उठूच शकत नाही. तात्पर्य गुरुच्या चरणी निजसुख असते. त्या सद्गुरूचे लक्षण सांगताना शब्दच खुंटून जातात. जो सनातन पूर्ण ब्रह्मच आहे त्याला ऊण खूण कशाची. तथापि एक खूण सांगावयाची स्फूर्ती होते, ती ही की त्याच्या ठिकाणी सर्वतोपरी शांती मात्र दिसते. शांतीशिवाय दुसरे प्रमाण निश्चित असे काहीच दिसत नाही. उद्धवा, शांती तेच समाधान होय, शांती तेच ब्रह्मज्ञान होय आणि शांती तेच खरोखर पूर्ण ब्रह्म होय असे तू निश्चित समज. सद्गुरूची अशी स्थिती ऐकून शिष्याच्या मनामध्ये गुरुभक्तीविषयी अधिक प्रेम वाढते. म्हणून जो गुरूच्या शोधामध्ये लागला त्याचे अंतःकरण त्याला विसावा घेऊ देईना. अष्टोप्रहर गुरु लक्षणाचेच चिंतन तो करू लागला. त्या सर्व समर्थाला मी केव्हा पाहीन, असा माझा पाश केव्हा
सुटेल, मनाला शांती कधी येईल असा तो सद्गुरूसाठी वेडा होऊन गेला. हे आयुष्य बघता बघता संपत आले, अजून मला सद्गुरूची भेट होत नाही. मनुष्य देह निघून गेला म्हणजे सारेच बुडेल. गुरूचे नुसते नाव ऐकले तरीसुद्धा मनाच्या पुढे तो धावू लागतो आणि त्या वार्तेलाच मिठी मारून बसतो, इतकी त्याची आतुरता वाढते. सद्गुरू प्रत्यक्ष भेटला नाही तर मनानेच गुरुनाथाची पूजा करतो आणि परमभक्तीने पूजा करताना त्याला एवढे प्रेम उचंबळते की ते हृदयात मावत नाही. सद्गुरूची भेट व्हावी म्हणून तो तीर्थे आणि तपोवने हिंडत असतो. नित्यकर्मे करीत असतानाही मनातून एक क्षणभरसुद्धा गुरुला विसंबत नाही. सद्गुरूची प्राप्ती व्हावी म्हणून तो लहान थोरांची पूजाच करत सुटतो. माझा गुरु मला भेटावा म्हणून तो ब्राह्मणांचा अतिशय सत्कार करतो. तो अस्वलासारखा गुरु गुरु असा सारखा जपच करीत असतो. निरंतर गुरु वाचून दुसऱ्या कशाचेही तो चिंतन करीत नाही. बसताना, जेवताना, निसताना मनातून गुरुला विसंबतच म्हणून नाही. जागृतीत व स्वप्नातसुद्धा त्याला गुरूचा निधिध्यास लागून राहिलेला असतो. पहा, गुरूंचे नुसते स्मरण केले तरीसुद्धा त्या स्मरणाने तहानभूक विसरून जाते. तो घरादाराच्या सुखालाही विसरून जाऊन सदा सर्वथा परमार्थाच्याच सरमुख असतो. अशी सद्गुरूची ज्याला आवड असते, ज्याची आस्था चढाव ओढीने वाढतच जाते, त्याला तत्काळ गुरूच्या रूपाने मीच प्रत्यक्ष भेट देतो. उत्कंठा जितकी जितकी अधिक तितकी तितकी भेटही जवळ. साधन सामग्रीमध्ये विशेष उत्कंठा हेच एक मुख्य साधन आहे. जरी कोट्यावधी मोठमोठी साधने केली तरी आत्मज्ञानाची कवडीसुद्धा हाती लागावयाची नाही. पण सद्गुरूच्या भजनामध्ये अर्धघटिका जरी खर्च केली तरी आत्मज्ञानाची रासच्या रास पदरात पडेल. सद्गुरूच्या भजनी लागले की मोक्षही येऊन पायाला लागतो. पण गुरूचा भक्त त्याचाही स्वीकार करीत नाही, कारण तो चरणसेवेतच रंगून गेलेला असतो. श्री गुरुचरणाची गोडी अशी असते की ती मोक्षसुखाच्या राशीचाही विसर पाडते. गुरुभजनाची ज्यांना आवड नसते तेच संसार बंधनामध्ये पडतात. संसाराचे बंधन तोडावयाला सद्गुरूची सेवा करणे आवश्यक आहे. सद्गुरूची सेवा तेच माझे भजन आहे, कारण गुरुमध्ये ते आम्हामध्ये भिन्नभाव नाही. याप्रमाणे गुरुभक्तांची श्रद्धा किती निस्सीम असते आणि त्यांना गुरुभजनाची किती गोडी असते ते मी आवडीने अगदी उघड करून तुला सांगितले. कृष्ण म्हणतात, उद्धवा, आता या सहज प्रसंगाने ओघानुसार शिष्याची लक्षणे मी तुला सांगतो. गळाला लागलेला मासा जसा तळमळतो तसा मान सन्मान पाहिला की सदिच्छा संकटामध्ये पडतो. बागुलांचे नाव ऐकल्याबरोबर मूल जसे कासावीस होते त्याप्रमाणे सन्मान ऐकला की भयाने प्राणात संकट आले असे त्यास वाटते. सोसाट्याच्या वाऱ्याने केळ ज्याप्रमाणे मुळासकट थरथर कापू लागते किंवा लाटांच्या उसळ्यांनी पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब जसे कापू लागते, त्याचप्रमाणे सन्मान हा दृष्टीने सुद्धा त्याला पाहवत नाही. मोठेपणा हे मोठे संकट वाटते व ते तो आपल्याकडे येऊ देत नाही. प्रीतीने सन्मानाचा स्वीकार केला तर देहाभिमान दृढ होईल, म्हणून तो मानाभिमान सोडून हीनदीन होऊनच राहतो. आपले नामरूप सारे नाहीसे व्हावे व आपणाकडे कोणी पाहूही नये अशी स्थिती त्या योगे होईल तसला उपाय तो करू लागतो. लौकिकाला पाहून तो उद्विग्न होतो. गेहाचा त्याला कंटाळा येतो. एकांत त्याला चांगला वाटतो, म्हणून द्वैत्याची तो संगतच धरीत नाही. मला कोणी पाहू नये, मला कोणी ओळखू नये, मला कोणी लाजू नये हीच त्याची मनापासून इच्छा असते. चोर पाठीस लागला म्हणजे द्रव्यवान मनुष्य ज्याप्रमाणे मोठ्या संकटाने लपून बसतो, त्याप्रमाणे मान डोळ्यांनी पाहिला की देह उपेक्षेच्या पोटात तो लपून राहतो. लोकांमध्ये मी एक कोणीतरी आहे हे कोणाला ठाऊक असू नये अशा प्रकारच्या स्थितीत तो राहत असतो. म्हणून त्याला मानपान खपत नाही. मीपणा व माझेपणा सोडून द्यावा म्हणून तो मानाकडे पाहत नाही, कारण लोकांमध्ये सन्मान घेतला तर अहंता दृढ होऊन राहील असे त्याला वाटते. ज्यांच्या पोटामध्ये अभिमान बळावलेला असतो तेच नेहमी सन्मानाची अपेक्षा करतात. तो अभिमानच तो सोडून द्यावयाला तयार होतो. तो
मानापणाकडे पाहत नाही. ज्याने सन्मान घेतलेला असतो त्याला अपमान सहन होत नाही, तेव्हा तेथे सहजच देहाभिमान उत्पन्न होतो. म्हणून त्याला सन्मानच मुळी आवडत नाही. खरोखर पाहिले तर ज्ञाता माणूस सन्मान व्हावा म्हणूनच ज्ञातेपणा मिरवित असतो. अशा स्थितीत अर्थस्वार्थाच्या लोभाने ममता राहत असते. तात्पर्य, सन्मानाची इच्छा न करणे हेच शिष्याचे पहिले लक्षण होय. आता निर्मत्सरपणा म्हणजे काय त्याचेही लक्षण सांगतो, ऐक. ज्ञातृत्वाच्या मत्सरामुळे ज्ञानामध्येही परस्परांविषयी वैर उत्पन्न होते. तेथे देहाभिमान हा जीवाला अतिदुस्तूर असतो घर करून राहतो. ज्ञानाभिमानाची गोड काय सांगावी. अपार तपश्चर्या खर्ची घालून दृष्टी उत्पन्न करीत होता. कारण मनामध्ये ज्ञानाचा अभिमान. दुर्वासालाही ज्ञानाचाच अभिमान. म्हणून त्याने अंबरीषाला व्यर्थ शाप दिला आणि ज्ञानाभिमानाला भिवून त्याच्या शापाचे 10 गर्भवास मी सहन केले. ब्रह्मदेवालाही ज्ञानाचा अभिमान झाला म्हणून त्याने गोपाळ व वत्से हरण केली आणि ज्ञानाभिमानाला भिवून मला त्याची स्वरूपे घेऊन राहावे लागते. उद्धवा, साऱ्या अभिमानामध्ये ज्ञानाभिमान मोठा कठीण आहे. वसिष्ठ आणि विश्वामित्र हे ज्ञानाभिमानानेच भांडत होते. अशा ज्ञानाभिमानाच्या भयानेच मी गवळीपणा घेतला. याज्ञिक ब्राह्मणांनी तर मला मूर्ख ठरवले, कारण त्यांना कर्माचा व ज्ञानाचा अभिमान होता. माझीच जर ही दशा, तेथे इतरांचा पाड काय. ज्ञानाभिमानाचा बळकट पाश ज्ञात्यांना सहसा सुटतच नाही. ज्ञानाभिमानाची जात तरी कसली, तो मूर्खाजवळ